श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गौरी आणि गणपतीचं नातं काय आहे? बऱ्याच भागात गौरी ही गणपतीची बहीण आहे, तर बऱ्याच भागात गौरी ही गणपतीची आई सुद्धा सांगितली जाते. तर यामागं काय रहस्य आहे ते आपण आज जाणून घेऊया. गणपतीला गौरी नंदन असं सुद्धा म्हटलं जातं. नंदन म्हणजे पुत्र, तर गौरीसूत म्हणजेच पुत्र. म्हणजे काय, तर गणपती हा गौरीपुत्र आहे आणि गौरी ही गणपतीची आई आहे. पार्वतीचं दुसरं नाव म्हणजेच गौरी आहे. हिंदू देवता शास्त्रात गौरी ही शिवांच्या शक्तीचं आणि गणपती बाप्पांच्या आईचं रूप मानलं गेलं आहे. या 10 दिवसामध्ये फक्त एकट्या गणपतीचीच पूजा होत नसते, तर या काळात 3 दिवस त्यांच्या माताची सुद्धा पूजा होत असते. या काळात त्यांच्या 2 माता, तुम्ही म्हणता मग गौरी तर एकच आहे, मग 2 माताची कसं काय पूजा करता? तर आता गणपतीला 2 माता कशा, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चला जाणून घेऊया गणपती बाप्पाला 2 माता कोणत्या. तर पहिली माता म्हणजे पार्वती माता. हे तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की गणपतीची आई म्हणजेच गौरी माता. आता दुसरी आई म्हणजे गंगा. तुम्ही म्हणाल आता गंगा माता कसं काय झाली? चला पाहूया त्याच प्रश्नाचं उत्तर. पार्वतीनं आपल्या अंगाला चंदन लावून त्यांचा मळ काढून त्याचं गणपती बाप्पा बनवले, हे तर सर्वांना माहिती. तर मग बघा, पार्वती मातेने जेव्हा अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढला ना, तर ते मळ काढण्यासाठी गंगेचं पाणी लावून तो मळ काढला होता आणि त्यांची मूर्ती बनवून त्यामध्ये प्राण हा फुंकला होता. म्हणजे काय, तर आता ह्या 2 देवांचा अंश त्या मळात होता, म्हणजे त्या गणपती बाप्पाच्या त्या शरीरात होता. म्हणूनच 2 माता इथं आपण पूजण्यात येत आहेत. म्हणजे पार्वती माता आणि गंगा माता ह्या गणपतीच्या 2 माता इथं मानल्या आहेत. तुम्हाला आता सर्वांना कळलंच असेल की पार्वती मातेने आपल्या अंगाचं चंदन लावून तो मळ काढण्यासाठी आणि ती मूर्ती बनवण्यासाठी गंगेचं पाणी वापरलं होतं. म्हणून गंगेचं सुद्धा त्यात थोडा अंश आहे. म्हणून गौरी आणि गंगा या 2 माता गणपतीच्या मानल्या आहेत. तर आता महालक्ष्मी सणाला आपण या 2 माता म्हणजे ज्येष्ठ गौरी म्हणजे कोण, तर गंगा, आणि कनिष्ठ गौरी म्हणजे कोण, तर माता पार्वती. तर गंगा ही माता पार्वतीची बहीण सुद्धा आहे, हे सर्वांना माहीत आहे. तर आपण ह्या ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरींचं आवाहन करतो, त्यांची स्थापना करतो आणि त्यांच्यासोबत जे कनिष्ठ गौरीजवळ जे बाळ असतं ना, तुम्ही बघत पिलवंड असतात, ते बाळ म्हणजेच विनायक असतं. तो गणपती नसतो, हे लक्षात ठेवा. गणपती हा मध्ये असतो आणि त्यांच्या पुढे जे पिलवंड असतं छोटं, ते गणेश म्हणजे काय, विनायक असतो, तो गणपती नसतो. आता तुम्ही म्हणाल गणपती आणि गणेश एकच आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता ते वेगळं विनायक आहे? तर ज्यावेळेस माता पार्वतीनं त्या मुलामध्ये प्राण फुंकला होता ना, त्यावेळी जे बाळ झालं होतं ना, ते विनायक होतं. त्याला आपण विनायक म्हटलं जातं. विनायक म्हणजे काय, तर विनानायकाचं मूल, म्हणजे पतीशिवाय जे जन्माला आलेलं होतं मूल, ते मूल म्हणजे विनायक. परंतु त्यानंतर भगवान शिवानी गणेशाचं मुंडकं छाटलं होतं आणि त्याच्या जागी हत्तीचं शिर बसवलं होतं. त्यानंतर गणेशांची स्थापना ही झाली होती, म्हणजे गणाचा अधिपती नंतर ते झाले होते. त्यानंतर त्यांना गणपतीचा हा दर्जा मिळाला होता. म्हणजे काय, तर गणपती हा मधात बसविलेला असतो आणि पुढे हे विनायक छोटं बाळ, हे त्यावेळेचं छोटं बाळ, हे असं मानलं जातं. अशा प्रकारे आपण पूजा करतो. तर गंगा आणि गौरी यांना आपण महालक्ष्मी असं का म्हणतो? तर बघा, काही ठिकाणी गौरी म्हणतात, काही ठिकाणी महालक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं. तर असं का म्हटलं जातं, चला तर ते पण पाहूया आपण. लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव यांचं प्रतीक आहे आणि या दोन्ही मातांनी गणपतीस जन्माला देऊन आपल्याला एक प्रकारे वैभव आणला आहे. निर्विघ्नपणे सर्व जगात निर्माण केली हे गणपतीचं कार्य आहे. कोणत्याही कार्यामध्ये निर्विघ्नपणाने येणे, ते कार्य शांतीनं पार पाडणे, यासाठी आपण गणेशाची स्थापना करतो ना. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरीचं आपण पूजन करतो. महिला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या व्रत हे करत असतात. हे व्रत 3 दिवसाचं असतं. प्रत्येक भागात, प्रत्येक प्रांतात हे व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी मातीची प्रतिमा पूजन ते व्रत केलं जातं, तर काही ठिकाणी धातूची प्रतिमा असते. काही ठिकाणी नदीचे 5 छोटे छोटे दगड आणून त्यांची गौरी म्हणून सुद्धा पूजा केली जाते. काही ठिकाणी 5 मडक्याचे उतरंड रचून त्यावर गौरीचा मुखवटा लावला जातो. आणि अशा प्रकारे काही काही आपल्या आपल्या भागानुसार ते व्रत पूजन करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत.
पहिल्या दिवशी ज्येष्ठ गौरीचं कनिष्ठ गौरीचं आवाहन आणि स्थापना असते, दुसऱ्या दिवशी त्यांचं भोजन असतं आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन असतं. अशा प्रकारे 3 दिवस आपण विधिवत त्यांची पूजा व्रत उपवास हे करत असतो. अशा प्रकारे आपल्याला ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरींचं आवाहन करायचं आहे, त्यांची सोडोपचारी पूजा करायची आहे. त्यांचं व्रत तुमच्या भागात जसं असेल त्या प्रकारे त्यांचं तुम्ही पूजन करू शकता. तर समजलंच असेल, आज आपण आजच्या भागामध्ये पाहिलं आहे की ज्येष्ठ गौरी म्हणजे गौरी आणि गणपतीचं नातं काय. तुम्हाला कळत असेल की गौरी ही गणपतीची आई आहे, त्यामुळं गौरी ही गणपतीची आई आहे. आणि ज्यावेळेस गणपती पृथ्वीवर येतात त्यावेळेस असं म्हणतात की माता पार्वती आपल्या बाळाला नेण्यासाठी येत असते, असं सुद्धा काही ठिकाणी कथा सांगण्यात आल्या आहे. त्यामुळं तुम्हाला कोणत्या कथा गौरीबद्दल माहिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.